हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण डायरेक्टेड अँगल पाहिला. त्याचबरोबर पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय, निगेटिव्ह अँगल म्हणजे काय, अँगलची इनिशियल आर्म कशी असते, टर्मिनल आर्म काय असते याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आणखी वन रोटेशन अँगल शिकलो, स्ट्रेट अँगल पाहिला, राईट अँगल पाहिला, स्टँडर्ड अँगल पाहिलेला आहे, अँगल इन क्वाड्रंट बघितला, क्वाड्रंटल अँगलचा पण अभ्यास केला. सिस्टम्स ऑफ मेजरमेंट्स ऑफ अँगलचा अभ्यास करायचा आहे. देर आर टू सिस्टम्स ऑफ मेजरमेंट्स ऑफ अँगल. द फर्स्ट वन इज डिग्री मेजर, ज्याच्याशी तुम्ही रिलेटेड ऑलरेडी आहात. तुम्हाला जर 10th स्टँडर्डपर्यंत क्वेश्चन विचारला, ड्रॉ अन अँगल ऑफ 60 डिग्री अँड बायसेक्ट इट, तर हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केलेले आहे. एक्झॅक्टली डिग्री म्हणजे काय हे आता आपण एक्सप्लेन करणार आहोत. आपण एक सर्कल काढलेलं आहे. मग आता ह्या सर्कलचं मेजरमेंट किती असतं? 360 डिग्री. इफ दिस सर्कल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स. बघा काय म्हटलं आहे, इफ द सर्कल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स देन ईच पार्ट इज ऑफ 1 डिग्री. तेच सांगितलं डेफिनेशनमध्ये. इफ वन रोटेशन अँगल, मग काल पाहिलं आपण वन रोटेशन अँगलचं मेजरमेंट किती असतं? 360 डिग्री इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट. वन रोटेशन अँगल जर 360 इक्वल पार्टमध्ये डिवाईड केला देन ईच पार्ट इज ऑफ 1 डिग्री. तर प्रत्येक पार्ट हा कितीचा असतो? 1 डिग्रीचा असतो. ॲज लाईक डिग्री म्हटलं की त्या इंडेक्सला आपण काय देतो? 0 देतो डिग्रीचा. त्याचबरोबर इन केस ऑफ क्लॉक देर इज अ आवर हँड, मिनिट हँड अँड सेकंड हँड. एका आवरचे मिनिट्स किती असतात? 60 मिनिट्स, हे तुम्हाला माहीत आहे. त्याचबरोबर एका मिनिटचे सेकंड्स किती असतात? 60 सेकंड्स असतात. सेम केस, if 1 degree angle is again divided into 60 equal parts, then each part is of 1 minute. 1 डिग्री अँगल जर पुन्हा छोट्या छोट्या 60 लहान भागामध्ये आपण डिवाईड केला तर प्रत्येक लहान भाग जो आहे तो कितीचा असतो? 1 मिनिटचा. म्हणजेच 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. आणि पुन्हा ह्या मिनिटांचे छोटे छोटे लहान 60 भाग केले, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. नेक्स्ट टू इट रेडियन मेजर, त्याला दुसरं नाव आहे सर्क्युलर सिस्टम. आता रेडियन मेजर किंवा सर्क्युलर सिस्टमच्या अगोदर 10th स्टँडर्डमध्ये आपण काय पाहिलं होतं? देर इज अ सर्कल. लेट सेंटर ऑफ सर्कल इज ओ. याच्यावरचे आपण 2 पॉईंट घेतले, ए आणि बी. दिस पार्ट फ्रॉम ए टू बी. ह्या ए बी पार्टला आपण काय म्हणतो? आर्क ए बी. ओ ए आणि ओ बी कनेक्ट केले, ह्या 2 रेडियस आहेत. अँगल ए ओ बीला आपण काय म्हणतो? सेंट्रल अँगल म्हणतो. 10th स्टँडर्डमध्ये आणखी पण एक गोष्ट पाहिली, मेजर आर्क ए बी इज इक्वल टू मेजर अँगल ए ओ बी. ह्या आर्क ए बीचं मेजरमेंट किती असतं? मेजर अँगल ए ओ बी एवढं असतं. हे आपण लास्ट इयरला पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ह्या आर्कला लेंथसुद्धा असते. मग लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय होता? θ/360 इंटू 2 पाय. मग आत्ता आपल्याला काय शिकायचं आहे? 1 रेडियन अँगल. 1 रेडियन अँगल म्हणजे काय? इफ लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल, देन ॲट दॅट कंडिशन the angle created at the center is of 1 radian. 1 radian is the measure of an angle subtended at the center. कुठं तयार झाला अँगल? हा सेंटरला.
कोणाच्या? सर्कलच्या. बाय ॲन आर्क. कशामुळं तयार झाला आहे? आर्कमुळं. कसली आर्क आहे ही? हुज लेंथ, ज्या आर्कची लेंथ कशा एवढी आहे? रेडियस एवढी आहे. जर आर्कची लेंथ आणि रेडियस ह्या दोन गोष्टी सारख्या असतील तर जो सेंट्रल अँगल तयार होतो तो सेंट्रल अँगल किती असतो? 1 रेडियनचा. मग रेडियस जर 10 सेंटीमीटर असेल तर लेंथ ऑफ आर्कसुद्धा किती पाहिजे? 10 सेंटीमीटर. इफ द रेडियस इज ऑफ 20 सेंटीमीटर देन लेंथ ऑफ आर्क मस्ट बी 20 सेंटीमीटर. आणि मग त्या केसमध्ये जो सेंट्रल अँगल तयार होतो त्या सेंट्रल अँगलला आपण काय म्हणतो? 1 रेडियन अँगल. 1 रेडियन अँगल इज डिनोटेड ॲज 1. त्याच्या डोक्यावरती आपल्याला काय लिहायचं आहे? इंडेक्सला C. काय वाचायचं त्याला? 1 रेडियन वाचायचं आहे. मग पुढं गेल्यानंतर हा डिग्री मेजर आणि हा रेडियन मेजर ह्या दोघांच्यामध्ये काय रिलेशन असतं का? तर डेफिनेटली रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. नंबर फर्स्ट, 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. 1 degree is equal to pi upon 180 radian. Number second, 1 radian is equal to 180 upon pi degree. And number 3, pi radian is equal to 180 degree. हे 3 रिलेशन पाठ करायचे आहेत आपल्याला. 1 degree is equal to pi upon 180 radian. 1 radian is equal to 180 upon pi degree. This is meant by coterminal angles. Suppose we have to draw two angles. The first one angle is of 30 degree and second one angle is of minus 330 degree. One angle is positive, other angle is negative. आता जर आपल्याला हे दोन अँगल कन्स्ट्रक्ट करायचे असतील, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, इनिशियल आर्म कोणती असते आपली? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पहिला अँगल 30 डिग्रीचा अँटी क्लॉकवाईजमध्ये आपण काढणार का? इट इज पॉझिटिव्ह. दिस इज द 30 डिग्री. दुसरा अँगल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करायचं आहे आपल्याला. इथपर्यंत आलो 90 डिग्री, 180 डिग्री अँड 270 डिग्री. त्याच्या पुढं आपल्याला 60 म्हणजे पुन्हा इथंच येणार. मग तुम्ही काय ऑब्झर्व केलं या ठिकाणी? पहिला अँगल पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे. त्याचबरोबर दोघांची इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम पोझिशनला आहे. बोथ हॅविंग इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म ॲट सेम पोझिशन. जर दोन अँगलच्या इनिशियल आर्मची आणि टर्मिनल आर्मची पोझिशन एकच असेल तर त्या दोन अँगलला काय म्हणायचं आपल्याला? को टर्मिनल अँगल्स. एक्झरसाइज 1.1. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Question first, determine which of the following pairs of angles are coterminal. Number first, 210 degree and minus 150 degree. किती अँगल्स दिलेत आपल्याला? 2. म्हणजेच एक पेअर दिलेले आहे. द फर्स्ट वन अँगल इज ऑफ 210 डिग्री अँड सेकंड वन इज ऑफ minus 150 degree. We have to find out इज धिस पेअर इज कोटर्मिनल ऑर नॉट. ही पेअर कोटर्मिनल आहे किंवा नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे कसं फाइंड आउट करायचं? तर सोल्युशन लिहित असताना पहिलं लेट द फर्स्ट अँगल मेजर अँगल ए इज इक्वल टू 210 डिग्री, सेकंड अँगल मेजर अँगल बी इज इक्वल टू minus 150 डिग्री. सिंपल केस आहे. मेजर अँगल ए मायनस मेजर अँगल बी म्हणजेच ह्या दोघांच्या मेजरमेंटची मी काय करतो आहे? सबस्ट्रॅक्शन करतो आहे. व्हॅल्यूज पुटअप केल्या 210 डिग्री मायनस अँड मायनस 150 डिग्री. 210 डिग्री मायनस मायनस प्लस 150 डिग्री दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. मग आता या ठिकाणी दोघांचा डिफरन्स किती आलेला आहे? 360 डिग्री. जर दोघांचा डिफरन्स 360 डिग्री किंवा मल्टिपल ऑफ 360 डिग्री, बघा काय म्हणतो आहे मी, दोघांचा डिफरन्स 360 डिग्री किंवा मल्टिपल ऑफ 360 डिग्री जर आला, मग मल्टिपल ऑफ 360 डिग्री म्हणजेच काय?
720 डिग्री येऊ शकतो, 1080 डिग्री येऊ शकतो, 1440 डिग्री येऊ शकतो. मग 360, 720, 1080 अँड 1440 अशाच पद्धतीने तुम्ही पुढं जाऊ शकता. जर यांच्यापैकी कोणताही आला म्हणजेच मल्टिपल ऑफ 360 डिग्री आला तर दिलेली पेअर काय आहे? को टर्मिनल अँगलची पेअर आहे. मग खाली तुम्ही लिहू शकता द गिव्हन पेअर ऑफ अँगल्स इज को टर्मिनल. सेकंड वन 360 डिग्री. Let major angle A is equal to 360 degree. Major angle B is equal to minus 30 degree. Major angle A minus major angle B. Values put up केल्या 360 minus and minus 30 degree. That is 360 minus becomes plus. That is 390 degree and not equal to. It is not equal to 360, not equal to 720. Not equal to 1080 degree, not equal to 1440 degree, and that is why the given pair of angle is not coterminal. Question second, draw the angles of given measure and determine their quadrant. दिलेल्या मेजरमेंटचा आपल्याला अँगल काढायचा आहे आणि त्यांचा क्वाड्रंट नंबर सांगायचा आहे. मग पहिलं काम आपण अँगल तर काढूया -140 डिग्री. अँगल कोणताही काढायचा असेल, एक्स ॲक्सिस त्याचबरोबर वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन काय आपली? इनिशियल आर्म ऑफ दॅट अँगल. मग दिलेला अँगल निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. जर हा निगेटिव्ह असेल तर रोटेशन कसं असतं? क्लॉकवाईज रोटेशन असतं. मग इथून इथपर्यंत आलो आपण 90 डिग्री. इथून इथं गेलो तर 180 होतो आहे. आपल्याला 180 नाही पाहिजे, 140 पाहिजे. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली हा इथं असेल. ही झाली त्याची टर्मिनल आर्म. अँगल असा रिप्रेझेंट द टर्मिनल आर्म लाईज इन थर्ड क्वाड्रंट. नेक्स्ट 250 डिग्री. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन इनिशियल आर्म. दिलेला अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. रोटेशन कसं असेल? अँटी क्लॉकवाईज. 90 डिग्री, 180 डिग्री. इथं आलो की 270 कंप्लीट होतो आहे. म्हणजेच हा टर्मिनल आर्म या ठिकाणी असेल. मग खाली काय लिहिणार तुम्ही? हा अँगल तुम्हाला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करावा लागेल. आणि लास्टचं स्टेटमेंट द टर्मिनल आर्म लाईज इन थर्ड क्वाड्रंट. मग 360पर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा मोठा अँगल आला तर काय करायचं? थर्ड वन 900 डिग्री. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. एक रोटेशन कंप्लीट केलं आपण. इथून स्टार्ट केलं. ही आपल्या अँगलची इनिशियल आर्म. एक रोटेशन कंप्लीट केलं 360 डिग्री. पुन्हा दुसरं रोटेशन कंप्लीट केलं 720 डिग्री. तिसरं रोटेशन कंप्लीट केलं 1080 डिग्री. 1080पेक्षा 945 लहान आहे. मग आत्ता आपण आलो कुठं? 720. 945 minus 17 522. आणखी पुढं आपल्याला अँगल कितीचा काढायचा आहे? 225 डिग्रीचा. मग इथं आलो त्यातला 90. इथं आलो 180 आणि 180पेक्षा हा मोठा आहे. हा झाला तुमचा अँगल. पुन्हा क्वाड्रंट नंबर किती आला? थर्डच आला. मग अशा पद्धतीने तुम्ही एक रोटेशन कंप्लीट केलं की 360 डिग्री. दोन रोटेशन कंप्लीट केली 720 डिग्री. तीन रोटेशन कंप्लीट केली 1080 डिग्री. चार रोटेशन कंप्लीट केली 1440 डिग्री. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन रेडियन.
मग खाली दिलेल्या अँगलचं आपल्याला रेडियनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग दिलेला अँगल डिग्रीमध्ये आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला रेडियनमध्ये करायचं आहे. काय आहे पहिला अँगल? 85 डिग्री. सोल्युशन. लेट मेजर अँगल ए इक्वल टू 85 डिग्री. इक्वल टूच्या खाली इक्वल टू द्या. 85 इंटू डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये करायचं असेल तर दिलेल्या अँगलला π/180ने फक्त मल्टिप्लाय करा. इट चेंजेस टू रेडियन. बघा मी काय सांगितलं, डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये करायचं असेल तर दिलेल्या अँगलला π/180ने मल्टिप्लाय करा. त्यानंतर या दोघांची डिव्हिजन करायची आहे. 85 इंटू π/180. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 0 आहे. 5ने डिवाईड करूया. 5 1 5, 3 उरला. 5 7 35, 5 3 15, 6 3 उरला. 5 36. 17 इज अ प्राईम नंबर. आता भाग जात नाही, मग किती राहिलं? 17. पायला आपण काहीच केलं नाही. अपॉन 36 अँड दॅट इज रेडियन. सेकंड वन, लेट मेजर अँगल बी इज इक्वल टू -132 डिग्री. मग आता याचं कन्व्हर्जन मायनसचं आपणाला काही घेणं देणं नाही. 132 सिम्पल केस काय सांगितली मी? π/180ने मल्टिप्लाय करा. इट कन्व्हर्ट्स इनटू रेडियन. पुढं पुन्हा सिम्प्लिफिकेशन. 132 π/180 कमीत कमी 2ने डिवाईड होणार आहे एवढं कन्फर्म आहे. बेसक 12 1 बेसक 12 9 0 6. 6ने डिवाईड केलं. 6 1 6, 6 1 6, 6 1 6, 6 35. 11 इज अ प्राईम नंबर. 11 π/15 रेडियन. नंबर 3, 65 डिग्री 30 मिनिट. लेट मेजर अँगल सी इज इक्वल टू 65 डिग्री 30 मिनिट. आता पुढं मिनिट आलं. पहिल्यांदा तुम्हाला हे मिनिट कन्व्हर्ट करावं लागतील डिग्रीमध्ये. आपण काय शिकलो? 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट पाहिलेलं आहे. सिम्पल केस सांगतो. 65 डिग्री ॲज इट इज. 30 मिनिट आहे. 30/60 करा. याचं कन्व्हर्जन कशात झालं तुमचं? डिग्रीमध्ये. 20 आला तरी 20/60 करा. 15 आला तरी 15/60 करा. तुमचं कन्व्हर्जन कशात झालं? डिग्रीमध्ये. म्हणजे पहिलं काम काय करायचं तुम्हाला? दिलेल्या मिनिटचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करून घ्यायचं आहे. 0 0 कॅन्सल. 3 1 3, 3 2 6. 65 डिग्री आणि 1/2 डिग्री हे दोघं एकत्र करा कंप्लीट नंबरमध्ये. 65 इंटू 2 130 प्लस 1 131/2 आणि मग आलेल्या डिग्रीला कितीने मल्टिप्लाय करायचं? 131/2 इंटू ठरलेलं काम आपलं π/180. याला सिम्प्लिफाय करा. तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळालं. क्वेश्चन नंबर 4 सेम आहे. कन्वर्ट द फॉलोइंग रेडियन्स इंटू डिग्रीज. मग दिलेला अँगल तुमचा रेडियनमध्ये आहे. रेडियनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? डिग्रीमध्ये. मग डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये करत असताना आपण काय केलं? तर दिलेल्या डिग्रीला π/180ने मल्टिप्लाय केलं. रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करत असताना काय करायचं? दिलेल्या रेडियनला 180/π ने मल्टिप्लाय करा.